हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत अंडा करीची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी अंडी उकडायला टाकली होती 10 ते 15 मिनटं. त्यानंतर मग मी कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि ओल्या खोबऱ्याचे पाव ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, म्हणजे स्लाईस करून घेतले आणि ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर मग मी 2 चमचे तीळ टाकलं आणि ते पण व्यवस्थित भाजून घेतलं ब्राऊन होईपर्यंत. तर तीळ व्यवस्थित भाजले गेले आहे, तर ते पण मी एका डिशमध्ये काढून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी तेलामध्ये 2 चिरलेले कांदे टाकले आणि त्यासोबतच मी 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकल्या आणि थोडेसे अद्रकचे तुकडे टाकले 5 ते 6 छोटेसे. तर हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर व्यवस्थित भाजलं गेलं आहे, तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मी थोडेसे धने टाकले आणि ते पण थोडे भाजून घेतले. धणे पण भाजून झाले आहेत, तर ते पण मी त्या प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग मी अंडी सोलली. अंडी उकडून झाली, थंड झाल्यानंतर सोलून घेतली अशा प्रकारे आणि नंतर तिला पाण्यात टाकून थोडंसं धुवून घ्यायचं, नाहीतर तिचं एखादं तलफार त्याच्यामध्ये राहिलं की लागतं ते. त्यानंतर मग मी कढईमध्ये तेल टाकलं आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी लाल पावडर टाकली आणि हे जे मिश्रण होतं बारीक केलेली पेस्ट ती त्याच्यामध्ये टाकली आणि ती व्यवस्थित हलवून भाजून घेतली तेल सुटेपर्यंत. तर मिश्रण व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 ग्लास गरम केलेले पाणी टाकणार आहे. तर मी बाजूलाच पाणी ठेवलं होतं टोपामध्ये, ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर अगोदर मी जे अंडी सोलून घेतली आहेत, तर त्याला छोटे छोटे बारीक काप करायचे आणि त्याच्यामध्ये कट करून छोटे छोटे टाकायचे, असे उभे कट करायचे 2 ते 3 ठिकाणी आणि टाकायचे. आणि त्यानंतर मग जे गरम पाणी केले ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. तर भाजीला व्यवस्थित उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे ही अंडा करी रेडी झाली आहे. ही तुम्ही चपाती भाकरीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता.